मित्रांनो, स्टार प्रवाहावरील मालिका लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या उत्कंठाच्या वळणावरती आहे। या मालिकेच्या ट्विस्ट अँड टर्न्समुळे ही मालिका सध्या चर्चेत आहे। या मालिकेच्या 6 एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, जीवा व काव्याचं अगोदर प्रेम होतं हे घरच्यांसमोर आलेलं आहे आणि यामुळे घरचे सगळेच जण जीवावरती खूप जास्त चिडलेले असतात। हे सत्य लपवल्यामुळे जीवाचे बाबा तर जीवावरती हातच उचलतात। पार्थ सुद्धा जीवावरती खूपच जास्त रागवलेला असतो। पार्थ जीवाला म्हणतो, तुझं आणि काव्याचं प्रेम होतं तर ते अगोदर का नाही सांगितलंस? जीवाचे बाबा सुद्धा जीवाला बोलतात की तू दोन मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहेस। घरचे सगळेच जण जीवाला खूप बोलत असतात व काव्या मात्र रडत असते। नंदिनी सुद्धा जीवाकडे येते आणि रडतच जीवाला म्हणते की देव मानलो होतं मी तुम्हाला, मला खूप अभिमान वाटायचा की मला असा नवरा मिळाला जो की माझी मान कधीच झुकू देणार नाही, पण आता मला नवरा म्हणायला सुद्धा तुम्हाला लाज वाटते। जीवा सगळ्यांचे बोलणे ऐकून घेतो। घरचं वातावरण खूप तापलेलं असतं असं मालिकेच्या 6 एप्रिलच्या भागामध्ये दाखवण्यात येणार आहे। पण हा सगळा प्रसंग नक्कीच कोणाला तरी पडलेलं एक स्वप्न असेल। जीवा व काव्याच्या प्रेमाचं सत्य इतक्या लवकर कुटुंबासमोर येणार नाही। दरम्यान या मालिकेचा 8 एप्रिलचा प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे। या प्रोमो मध्ये पार्थ काव्याला म्हणताना दिसतोय की माझा मोबाईल बंद पडलाय, तुम्ही तुमच्या मोबाईल वरून जीवाला फोन लावा। काव्या घाबरतच जीवाला फोन लावून मोबाईल पार्थ कडे देते। पार्थ फोन कानाला लावतो तर तिकडे काव्याचा फोन आलेला बघून जीवा खूपच चिडतो आणि रागवून काव्याला म्हणतो की तुला किती वेळेस सांगितलंय मला फोन करत जाऊ नको, तुझं आणि माझं आता काही संबंध नाही। जीवाचं हे बोलणं ऐकून पार्थ त्याला म्हणतो, अरे जीवा कुणाला बोलत आहेस तू आणि हे काय बोलतोयस तू? पार्थचा आवाज ऐकून जीवा तिकडे गप्प होतो। तर इकडे जीवा काय बोलला असेल या विचाराने काव्या सुद्धा घाबरून जाते। तर असं या प्रोमो मध्ये दाखवण्यात आलेलं आहे। या मालिकेने नुकताच 100 भागांचा टप्पा यशस्वी पद्धतीने पार पाडलेला आहे। तर तुम्हाला ही मालिका कशी वाटते आणि तुम्हाला या प्रोमो बद्दल काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।